Welcome to free online classes of physics with Lambar sir. So let us start discussion for the third chapter from your syllabus, kinetic theory of gases and radiation. So dear students, for this chapter, the basic part that you have studied in the 11th standard. In chemistry, also in physics, you have studied the basic part which is needed for this chapter. Physics मध्ये तुम्ही थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा जो चॅप्टर स्टडी केला 11वीतला या चॅप्टर मध्ये ज्या काही बेसिक टर्म्स आलेले आहेत बेसिक कन्सेप्ट आलेले आहेत ते कन्सेप्ट सपोर्टिव्ह राहतील कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन समजून घेण्यासाठी आणि केमिस्ट्री फ्रॉम 11th स्टँडर्ड यू आर स्टडीड वन चॅप्टर दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर आणि या चॅप्टर मधील देखील काही बेसिक कन्सेप्ट आहेत काही लॉज आहेत that will be also supportive for the kinetic theory of gases to understand the concept from the kinetic theory of gases. म्हणजे 11वी मधील दोन चॅप्टर्स फिजिक्स मधला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि केमिस्ट्री मधला स्टेट्स ऑफ मॅटर these two chapters are considered as basic chapters to understand the concept from this chapter 3 from the 12th standard, that is the kinetic theory of gases and radiation. So let us start to discuss about the basic part, or we will start to introduce this topic. This chapter आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये सुरुवात आपण असं करूया की ज्या स्टेट्स आहेत मॅटरच्या डिफरंट स्टेट्स आहेत जे आपण सेकंड टॉपिक मध्ये सेकंड चॅप्टर मध्ये पण पाहिलं सॉलिड स्टेट आहे लिक्विड स्टेट आहे गॅसियस स्टेट आहे आणि एक फोर्थ स्टेट आहे ती म्हणजे प्लाझ्मा स्टेट आहे मॅटरची तर या स्टेट मध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करता येतं का लेट अस सी द डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसियस स्टेट आणि त्यातील तुम्ही गॅसियस स्टेट विषयी या टॉपिक मध्ये डिटेल स्टडी करणार आहात मग या तीन स्टेट मध्ये डिफरन्शिएट करणारा एक टेबल तयार केलाय हे पहा इथं सॉलिड स्टेट घेतलेली आहे लिक्विड स्टेट घेतलेली आहे गॅसियस स्टेट घेतलेली आहे मॅटरची आणि या तिन्ही स्टेट मध्ये कंपॅरिझन साठी आपण इंटरॲटॉमिक फोर्सेसच्या मदतीनं कम्पेअर करणार आहात डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूमच्या मदतीनं कम्पेअर करणार आहात आणि इंटर ॲटॉमिक स्पेसिंगच्या मदतीनं कम्पेअर करणार आहात तिन्ही स्टेट्स हा बेसिक पार्ट आहे कदाचित तुम्हाला सर्वांना हा माहिती पण असेल तर इंटर ॲटॉमिक फोर्सेसच्या मदतीनं जर तुम्हाला सॉलिड लिक्विड गॅसेस मध्ये डिफरन्शिएशन करायचं असेल तर इन केस ऑफ सॉलिड इंटर ॲटॉमिक फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग त्यामुळं सॉलिडचे जे काही पार्टिकल्स आहेत ॲटम्स आहेत ते मॉलिक्युल्स आहेत दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर but that interatomic forces म्हणजेच covalent bonds between the particles of liquid are very weak त्यामुळे लिक्विडची पार्टिकल्स आर लिटल अपार्ट फ्रॉम इच अदर त्यामुळे वीक इंटरॲटॉमिक फोर्सेस लिक्विडच्या बाबतीत राहतात आणि गॅसेसच्या बाबतीत जर बोलायचं असेल जर तो आयडियल गॅस असेल तर इंटरॲटॉमिक फोर्सेस हे अब्सेंट असतात पण जर तो रियल गॅस असेल तर इंटरॲटॉमिक फोर्सेस एक्झिस्ट असतात पण व्हेरी व्हेरी वीक असतात निग्लिजिबल असतात आता सेकंड पॉइंट आपण घेऊया डेफिनाइट शेप आणि व्हॉल्यूम विषयी आपल्याला माहिती आहे इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड यामध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जी तीन आहेत यंग्स मॉड्युलस बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ही तिन्ही मॉड्युलस ज्या मॅटर जवळ आहेत तो मॅटर म्हणजे सॉलिड कारण सॉलिड पसेस डेफिनाइट शेप ॲज वेल ॲज डेफिनाइट व्हॉल्यूम म्हणून सॉलिड जवळ इलॅस्टिसिटीचे तिन्ही मॉड्युलस आहेत वाय के अँड इटा बट इन केस ऑफ लिक्विड ओनली वन मॉड्युलस इज देअर दॅट इज द बल्क मॉड्युलस रिलेटेड टू व्हॉल्यूम कारण लिक्विड पसेस डेफिनाइट व्हॉल्यूम ओनली
पण गॅसेस जवळ कोणत्याही प्रकारचं मॉड्युलस नाही. ना यंग्स मॉड्युलस आहे, बल्क मॉड्युलस आहे, ना मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. व्हॉट इज द रिझन? Gases neither possess definite volume nor definite shape. Now, the third point to distinguish between solid, liquid and gases is the interatomic spacing. आपण म्हटलं की सॉलिडचे मॉलिक्युल्स आहेत ना ते व्हेरी क्लोज टू इच अदर आहेत. त्यामुळे त्यांच्यामधलं स्पेसिंग सर्वात लहान असणार आहे. नियरली इक्वल टू 10⁻⁻10 मीटर म्हणजे ही जवळपास 1 एंगस्ट्रॉम युनिट एवढं आहे. लिक्विडच्या मॉलिक्युल्स मधलं किंवा ऍटम्स मधलं स्पेसिंग लिटल ग्रेटर दॅन द स्पेसिंग बिटवीन द सॉलिड्स. सी दिस 2 × 10⁻10 मीटर. आणि गॅसेसच्या मॉलिक्युल्स मधलं किंवा ऍटम्स मधलं जे स्पेसिंग आहे ते अजूनच ग्रेटर आहे, म्हणजे 10⁻⁹ मीटर. सो इन दिस वे we can distinguish between the three states of the matter: solid state, liquid state and gaseous state. Now let us shift towards the gas laws. फिजिक्स मध्ये देखील आणि केमिस्ट्री मध्ये देखील 11 स्टँडर्ड्स विषयी आपण बोलतो. डिफरंट गॅस लॉज स्टडी केलाय आणि त्या गॅस लॉजचा यूज करून आयडियल गॅस इक्वेशन आपण डिराइव्ह केलंय. मग त्यामध्ये 4 गॅस लॉज तुम्ही स्टडी केलेले आहात: बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ आणि अवोगाड्रोज लॉ. आउट ऑफ दॅट देर आर 3 बेसिक लॉज. त्यामध्ये बॉइल्स लॉ फर्स्ट येतो, दुसरा येतो चार्ल्स लॉ, तिसरा गे-लुसॅक्स लॉ. दीज आर द 3 बेसिक लॉ. आणि बॉइल्स लॉ हा कॉन्स्टंट टेम्परेचर लॉ आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण असं लिहितो: प्रेशर ऑफ गिव्हन मास ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम when its absolute temperature is kept constant. म्हणजे फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा हे रिलेशन असं पण लिहितात PV इक्वल टू कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणून बॉइल्स लॉ हा कॉन्स्टंट टेम्परेचर लॉ असं म्हटलं जातं, विच गिव्स द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम, किंवा व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं पण लिहिलं जाईल इथं. सेकंड बेसिक लॉ इज द चार्ल्स लॉ. आता हा चार्ल्स लॉ जो आहे तो कॉन्स्टंट प्रेशर लॉ आहे. And this law gives the relation between volume and absolute temperature. So for fixed mass of the gas, volume is directly proportional to its absolute temperature, किंवा ratio of volume and absolute temperature always remains constant when pressure of that gas is constant. So constant pressure law is the Charles law. And third basic law is the Gay-Lussac's law, which is constant volume law, ज्यामध्ये प्रेशरचं आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचरचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल स्टेट केलेलं असतं. त्याचं स्टेटमेंट असं राहतं: फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस pressure of gas is directly proportional to its absolute temperature when its volume is kept constant. त्यामुळे त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन असं जाईल: for fixed mass of gas, pressure is directly proportional to absolute temperature, or ratio of pressure and absolute temperature is constant at volume constant. हे 3 बेसिक लॉज झाले. आता फोर्थ जो लॉ आहे तो अवोगाड्रोज लॉ आहे. त्याचं स्टेटमेंट असं राहतं: फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, दोघे कॉन्स्टंट असतात इथं, volume of gas is directly proportional to number of moles of the gas. So this was the fourth law for the gas. So in this way, these four laws, gas laws, we have studied in the 11th standard. Just to introduce, we have revised that laws. कारण त्या लॉजचा या टॉपिक मध्ये आपल्याला यूज होणार आहे. Now
Let us discuss about the 5 basic terms which you have studied in the 11th standard. That is the absolute temperature, Avogadro's number, mole, elastic collision between the particles, and Dalton's partial pressure law. ह्या 5 टर्मचं बेसिक टर्मचं एकदा डिस्कशन आपण पूर्ण करून घेऊ, which will be support you in this 12th syllabus topic, kinetic theory of gases and radiation. So absolute temperature is what? Temperature of gas when its pressure becomes zero. म्हणजे गॅसचं प्रेशर ज्या टेम्परेचरला 0 होतं त्या टेम्परेचरला absolute zero टेम्परेचर म्हणतात. So temperature at which pressure of the gas would be 0 is termed as absolute zero temperature. आणि हे absolute zero temperature 0 केल्विन असं लिहितात. आणि 0 केल्विन म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस. रिलेशन बिटवीन केल्विन स्केल अँड डिग्री सेल्सिअस स्केल. absolute zero temperature. 5th टर्म पैकी ही फर्स्ट टर्म तुम्ही माहिती करून घेतली. त्यानंतर Avogadro's नंबर. व्हॉट इज इट? हा Avogadro's नंबर कॅपिटल N A न रिप्रेझेंट केला जातो, डिनोट केला जातो. ए सफिक्स असतो आणि हा Avogadro's नंबर लिहिला जातो. त्याची व्हॅल्यू अशी आहे, Avogadro's नंबर Na इक्वल टू 6.023 into 10⁻23 molecules per mole. So what is it? This is the number of particles of gas. This is the number of atoms or molecules of gas which are present in 22.4 liter of any gas. म्हणजे कोणत्याही गॅसचा 22.4 लिटर व्हॉल्यूम घ्यायचा आणि या व्हॉल्यूम ऑफ गॅस मध्ये जेवढे गॅसचे मॉलिक्युल्स असतील, पार्टिकल्स असतील, ऍटम्स असतील, त्याला म्हटलं गेलेलं आहे Avogadro's number. Are you getting this? So number of particles किंवा atoms or molecules in 22.4 liter of any gas is termed as Avogadro's number. आणि 22.4 लिटर इतक्या व्हॉल्यूम मध्ये जे गॅसचे मॉलिक्युल्स असतात त्याचा इथं नंबर दिलाय मॉलिक्युल्स पर मोल. आणि जर तुम्हाला मॉलिक्युल्स पर किलो मोल पाहिजे असेल तर इथं मात्र 26 मिळेल. कारण पर किलो मोल म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्ही किलो घेता म्हणजे 10⁻³ घेता. बॅलन्स होण्यासाठी न्यूमरेटरला पण 10⁻³ घ्यावं लागेल. त्यामुळे मॉलिक्युल्स पर किलो मोल लिहायचं असेल तर 6.023 into 10⁻26. सेकंड टर्म तुम्ही समजावून घेतली. आता थर्ड टर्म जी आहे दॅट इज द मोल. सो व्हॉट इज मोल? is nothing but amount of substance. Amount of substance हे SI युनिट आपण यूज केलेलं आहे 11वी मध्ये. So 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. म्हणजे पार्टिकलचा नंबर आहे हा. 1 mole is the amount of substance that contains as many entities म्हणजे particles, atoms किंवा molecules as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. म्हणजे 12 ग्राम कार्बनचा जो 12 आयसोटोप आहे, कार्बन 12 चा आयसोटोप जो आहे, त्या कार्बन 12 च्या आयसोटोप मध्ये जेवढे ऍटम्स असतील तेवढ्या अमाउंट ऑफ सबस्टन्स मध्ये ती पार्टिकल्स असली पाहिजे. म्हणजे 1 मोल ही अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे ज्यामधील पार्टिकलचा जो नंबर आहे तो नंबर 12 ग्रॅम कार्बन ऍटमच्या नंबर एवढा मॅच व्हायला पाहिजे, तर त्या अमाउंट ऑफ सबस्टन्सला 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणायचं. किंवा याला अल्टरनेटिव्ह डेफिनेशन आहे, 1 मोल ऑफ सबस्टन्स इज दॅट क्वांटिटी which contains exactly how many molecules. म्हणजे सबस्टन्स ही
That quantity, that amount of substance which contains exactly 6.02214,076 into 10 raised to 23 molecules. म्हणजे सबस्टन्स अशी अमाऊंट की त्या अमाऊंट मधील मोलिक्युलचा नंबर याला मॅच व्हायला पाहिजे. मग त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्सला तुम्ही 1 मोल असं म्हणू शकता. So three basic terms from the 11th syllabus we have discussed. आता फोर्थ जी बेसिक टर्म आहे इलास्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल. 11th स्टँडर्ड मध्ये फिजिक्स टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलात. दोन प्रकारची कोलिजन्स आहेत. पहिलं म्हणजे इलास्टिक कोलिजन आणि दुसरं इन इलास्टिक कोलिजन. आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही प्रकारच्या कोलिजन मध्ये मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. But whether kinetic energy is conserved or not, that decides the type of collision. मग जर इलास्टिक कोलिजन असेल तर त्या इलास्टिक कोलिजन मध्ये दोघेही कॉन्झर्व होतात, बोथ मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी ऑफ द कोलायडिंग पार्टिकल्स. पण इनइलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होत नाही, फक्तच मोमेंटम कॉन्झर्व होतं. त्यामुळे इलास्टिक कोलिजन जे पार्टिकल्स मध्ये होणार आहे, इथं कोणती पार्टिकल्स? गॅसची पार्टिकल्स. तर त्या इलास्टिक कोलिजन साठी दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. पहिली कंडिशन ही मोमेंटम कॉन्झर्वेशनची कंडिशन. से दिस टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आणि सेकंड कंडिशन ही कायनेटिक एनर्जीच्या कॉन्झर्वेशनची. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग बॉडीज बिफोर कोलिजन इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग बॉडीज आफ्टर कोलिजन. ही फोर्थ टर्म आपण डिस्कस केली. आता फिफ्थ टर्म जी आहे that is the Dalton's law of partial pressures. हा लॉ काय सांगतो? जर तुम्ही नॉन रिएक्टिव्ह गॅसेसचं मिक्सचर घेतलं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त गॅसेस असतील, मे बी एन नंबर ऑफ गॅसेस, आणि अशा नॉन रिएक्टिव्ह गॅसेसचं जर मिक्सचर केलं तर त्या मिक्सचरच्या टोटल प्रेशर किती असणार ते तुम्हाला डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर कडून मिळेल. काय म्हणतो त्याचं स्टेटमेंट कसं आहे बा या लॉचं? The total pressure of mixture of two or more non-reactive gases. म्हणजे इथं जे गॅसेसचं मिक्सचर केलंय ते मिक्सचर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गॅसेस आहेत, बट दॅट आर नॉन रिएक्टिव्ह गॅसेस आहेत. आणि त्या मिक्सचर ऑफ गॅसेसचं टोटल प्रेशर इज इक्वल टू सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. आपण समजूया त्या मिक्सचर मध्ये एन नंबर ऑफ गॅसेस आहेत आणि त्यापैकी फर्स्ट गॅसनं एक्झर्ट केलेलं प्रेशर P1, सेकंड गॅसचं P2, थर्ड गॅसचं P3 आणि nth गॅसचं Pn असेल तर टोटल प्रेशर P इक्वल टू कसं लिहिलं जाईल? टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर ऑफ द गॅस, एन नंबर ऑफ गॅसेसचं मिक्सचर आहे, इज इक्वल टू द सम ऑफ partial pressures of the individual gases in the mixture. So these are the 5 physical quantities that you have revised from the 11th standard syllabus from chemistry as well as from physics. So let us try to distinguish difference between ideal gas and real gas. म्हणजे आयडियल गॅस आणि रियल गॅस एकमेकांच्या पासून कसे डिफरंट आहे हे समजावून घेण्यासाठी त्यांच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज माहिती करून घेऊया. सो लेट अस स्टार्ट फॉर आयडियल गॅस ऍज वेल ऍज रिअल गॅस. पहिल्यांदा आपण ह्या दोघांच्या मध्ये जो डिफरन्स बघणार आहे तो त्या दोघांच्याही गॅस मॉलिक्युलच्या साईजचा डिफरन्स बघणार आहे. इन केस ऑफ आयडियल गॅस द साईज ऑफ गॅस मॉलिक्युल इज 0. पहा बरं, आयडियल गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची साईज 0, पण रियल गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना फायनाईट साईज असते. त्यामुळे साईज वरून तुम्ही आयडियल गॅस आणि रियल गॅसना डिफर करू शकता. मग आयडियल गॅस मॉलिक्युलच्या साईज 0 असेल तर ते मॉलिक्युल्स कॅन बी कन्सिडर्ड ऍज पॉइंट मास विथ नो डायमेन्शन. म्हणजे साईज ऑफ आयडियल गॅस मॉलिक्युल इज 0. ओके, that is each gas molecule is a point mass with no dimension. पण तेच रियल गॅसची साईज, रियल गॅसच्या मॉलिक्युलची साईज फायनाईट असते.
मग साईज ऑफ गॅस मॉलिक्यूल कडून च्या मदतीनं आपण या दोन गॅसमध्ये डिफरन्स करू शकतो. दुसरा जो डिफरन्सचा पॉइंट आहे तो म्हणजे इंटर मोलिक्युलर फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स. आपण डिफरन्स बिटवीन सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट मध्ये माहिती करून घेतलं होतं पहा, इंटर ॲटॉमिक फोर्सेस. आयडियल गॅस मॉलिक्युलच्या बाबतीत इंटर ॲटॉमिक फोर्सेस किती असतात? 0. म्हणजेच आयडियल गॅसच्या बाबतीत देर आर नो इंटर ॲटॉमिक फोर्सेस प्रेझेंट बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स. आयडियल गॅसच्या बाबतीत हे नो इंटर ॲटॉमिक फोर्सेस बिटवीन एनी टू गॅस मॉलिक्युल्स. बट in case of real gases, interatomic forces are present but very weak forces, negligible value चे forces. There are interatomic forces but weak forces present between the gas molecules. हा सेकंड डिफरन्सचा पॉइंट आपण माहिती करून घेतला इंटरॲटॉमिक फोर्सेसच्या. तिसरा पॉइंट आपण पार्टिकलनं जी काय इंटरनल एनर्जी पजेस केलेली आहे आयडियल गॅसच्या आणि रिअल गॅसच्या, त्या इंटरनल एनर्जी मध्ये कोणत्या एनर्जीचा सहभाग असणार त्याविषयी. कारण पार्टिकलला मासमुळे पोटेन्शियल एनर्जी मिळते किंवा इंटर ॲटॉमिक फोर्सेसमुळे पोटेन्शियल एनर्जी मिळते आणि त्यांच्या स्पीडमुळे, मोशनमुळे कायनेटिक एनर्जी मिळते. आता जर आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स 0 साइज आहे, each molecule is a point mass आहे with no dimension, आणि तसंच इंटरॲटॉमिक फोर्सेस त्यांच्यामध्ये 0 आहेत, याचा अर्थ या पार्टिकल जवळ किंवा या मॉलिक्यूल जवळ, गॅसच्या या मॉलिक्यूल जवळ पोटेन्शियल एनर्जी असणारच नाही, 0 असणार. जी पण कोणती एनर्जी असणार ती कायनेटिक एनर्जी असणार. त्यामुळं internal energy is only किंवा truly kinetic energy only, but no potential energy. So, particles of ideal gas, म्हणजे molecules of ideal gas possess internal energy purely in the form of kinetic energy. फक्त kinetic energy चा सहभाग असतो internal energy मध्ये, but zero potential energy. पण तीच जर पार्टिकल्स रिअल गॅसचे असतील तर, रिअल गॅसची जर पार्टिकल्स असतील तर त्या पार्टिकल जवळ इंटरॲटॉमिक फोर्सेस असतात, मॉलिक्युल्सना फायनाईट साईज असते, त्यामुळे तिथं पोटेन्शियल एनर्जी पण मिळेल तुम्हाला, कायनेटिक एनर्जी पण मिळेल. सो पार्टिकल्स ऑफ रिअल गॅसेस possess both potential energy and kinetic energy, आणि इंटरनल एनर्जी मध्ये ह्या दोन एनर्जीचा सहभाग असतो. आता जे फोर्थ पॉइंट घेतलेला आहे कंपॅरिझन साठी आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅस मध्ये, तो फोर्थ पॉइंट म्हणजे गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन. आता यापैकी आयडियल गॅस कडून आयडियल गॅस इक्वेशन ओबे केलं जातं. सी हियर, आयडियल गॅस ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन, म्हणजे पीव्ही इक्वल टू NRT हे इक्वेशन ओबे केलं जातं आयडियल गॅस कडून. पण रिअल गॅसेस मात्र instead of obeying ideal gas equation, real gases obeys the van der Waals equation. म्हणजे van der Waals equation हे करेक्शन आहे आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन जर रिअल गॅसेसना ओबे करायचं असेल तर रिअल गॅसेसना ओबे करण्यासाठी आयडियल गॅस मध्ये काही करेक्शन दिलं जातं प्रेशर आणि व्हॉल्यूम साठी. ते करेक्शन घेऊन आलेले इक्वेशन म्हणजे van der Waals equation. So in this way we can differentiate between ideal gas and real gas. या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत. मग प्रश्न असा राहतो की या प्रकारच्या प्रॉपर्टीज असणारा गॅस उपलब्ध आहे का, आयडियल गॅस उपलब्ध आहे का? मग आन्सर राहतं such properties having ideal gas does not exist. मग जे आपल्या अवतीभोवती जे गॅसेस आहेत, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, हे सगळे गॅसेस कोणते? दीज आर ओनली द रिअल गॅसेस. मग प्रश्न असा राहतो की रिअल गॅसेस हे आयडियल सारखे बिहेवियर करू शकतात की नाही? द आन्सर इज दॅट अंडर सर्टन कंडिशन ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. युनिक कंडिशन आहे प्रेशर अँड टेम्परेचर. जी कंडिशन सॅटिस्फाय झाली
तर त्या कंडिशनला रिअल गॅसेस बिहेव्स लाईक आयडियल गॅसेस. And what is that condition? The condition is at low temperature, at low pressure and high temperature. ह्या युनिक कंडिशनला लो प्रेशर अँड हाय टेम्परेचरला रिअल गॅसेस जर तुम्ही ठेवलात तर रिअल गॅसेस बिहेव्स लाईक आयडियल गॅसेस. सो अंडर धिस कंडिशन ओनली रिअल गॅसेस कॅन बी ट्रीटेड ॲज आयडियल गॅसेस. आणि मग त्या रिअल गॅसेस कडून आयडियल गॅस इक्वेशन ओबे होईल. सो you keep this in mind. Under which condition real gases behaves like ideal gases? What is that condition? मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. At low pressure and high temperature, all the real gases behaves like ideal gases. आता या पद्धतीनं तुम्ही बेसिक पार्ट रिवाइज केलात. अजून एक पार्ट तुम्हाला रिवाइज करावा लागेल. गॅस लॉज जे आपण 3 बेसिक लॉज स्टडी केलेत आणि 4th जो अवोगाड्रोज लॉज आहे, युजिंग दॅट लॉज आपल्याला एक इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. युजिंग द गॅस लॉज प्रूव्ह दॅट PV इक्वल टू NKBT. मुलांनो, आतापर्यंत तुम्हाला KB ही जे इथं कॉन्स्टंट आलेलं आहे ह्याचं मिनिंग कळलं असेल. B stands for Boltzmann constant. So KB is the Boltzmann constant. हा PV म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि हा कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. मग गॅस लॉज यूज करून आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. मुलांनो, तुम्ही 11वी मध्ये आयडियल गॅस इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहात, डिराइव्ह केलेलं आहात. PV इक्वल टू RT 1 मोल ऑफ गॅस साठी आणि PV इक्वल टू NRT N मोल ऑफ गॅस साठी. पण इथं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे PV इक्वल टू कॅपिटल N KBT. मग त्यासाठी आपण एक इन्क्लोज्ड गॅस घेऊया फिक्स्ड मासचा. कंटेनर मध्ये किंवा सिलेंडर मध्ये फिक्स्ड मास, ज्याचं मास M असेल, दॅट गॅस इज इन्क्लोज्ड. आणि त्या गॅसला आपण 3 बेसिक लॉज अप्लाय करूया. सो 3 बेसिक लॉज, गॅस लॉज is applied to fixed mass M of an enclosed gas. अर्थातच पहिला लॉ बॉइल्स लॉ असेल, दुसरा चार्ल्स लॉ असेल, तिसरा गे-लुसॅक्स लॉ असेल. सो बॉइल्स लॉ आपण अप्लाय जर केला तर त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट असं मिळेल. इथं लिहिताना आपण व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, कारण बॉइल्स लॉ हा कॉन्स्टंट टेम्परेचर लॉ आहे. त्याच इन्क्लोज्ड गॅसला चार्ल्स लॉ अप्लाय करूया. आणि चार्ल्स लॉ हा कॉन्स्टंट प्रेशर लॉ आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि त्याच इन्क्लोज्ड गॅसला आपण गे-लुसॅक्स लॉ अप्लाय करूया, जो कॉन्स्टंट व्हॉल्यूम लॉ आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता हे तिन्ही जे लॉज आहेत त्या तिन्ही लॉजला जर तुम्ही कंबाईन केलं तर व्हॉल्यूम प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, प्रेशर प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघेही डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहेत. सो इफ यू कंबाईन these 3 laws, we get this mathematical relation. PV, pressure and volume, directly proportional to absolute temperature. किंवा प्रेशर व्हॉल्यूम डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर, हा जो रेशो आहे दॅट विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे जर तुमच्याकडं एकाच गॅसच्या 2 स्टेट असतील तर त्या 2 स्टेट साठी हे जे इक्वेशन आहे ते कसं लिहिलं जाईल? P1 V1 upon T1, this is the equation for one state. P2 V2 T upon T2, this is the equation for second state. म्हणजे हे इक्वेशन गॅसच्या डिफरंट स्टेट साठी यूज करू शकता. Now, we know that number of moles. आता हे जे इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे 3 गॅस लॉज यूज करून, ह्या इक्वेशन मध्ये जर 4th गॅस लॉ तुम्ही यूज केला, कुठला? अवोगाड्रोज लॉ. त्या अवोगाड्रोज लॉ मध्ये जो व्हॉल्यूम आहे गॅसचा
ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, तो व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द नंबर ऑफ मोल्स. सो इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स म्हणजे कुठला आपण गॅस लॉ यूज करतोय? फोर्थ गॅस लॉ, अवोगाड्रोज लॉ. व्हॉट वी गेट? व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. त्यामुळं इथं जे रिलेशन तुम्हाला मिळालंय त्या रिलेशन मध्ये इथं नंबर ऑफ मोल्स आणखी एक येईल. पहा, PV directly proportional to number of moles and absolute temperature. आता यानंतर तुम्ही प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढून इक्वल टू साइन लिहिला तर तिथे तुम्हाला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घ्यावं लागेल. व्हॉट इट बिकम्स? देअरफॉर PV इक्वल टू NRT. आणि इथं जो R आलेला आहे दिस इज नथिंग बट कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहे माहिती आहे सर्वांना? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, also called as in Marathi Vishwasthira. So R is the universal gas constant. So this equation 2 आपण 11वी मध्ये केमिस्ट्रीच्या टॉपिक मध्ये देखील आणि फिजिक्सच्या टॉपिक मध्ये देखील. कोणते टॉपिक? स्टेट्स ऑफ मॅटर केमिस्ट्री मध्ये, आणि फिजिक्स मध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. हे इक्वेशन तुम्ही डिराइव्ह केलेलं आहे. याला म्हटलं आहे इक्वेशन फॉर आयडियल गॅस, आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट फॉर n मोल ऑफ गॅस. पण तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे त्या प्रूफ मध्ये हा फॉर्म नाही आहे, हा नंबर ऑफ मोल नाही आहे, वेगळाच आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. त्यामुळं आपण हा नंबर ऑफ मोल्स आहेत ना, ते नंबर ऑफ मोल्स कसे लिहिले जातात ते बघू. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशनचा फॉर्म आपल्याला चेंज करायचा आहे. इथं नंबर ऑफ मोल ऐवजी आपल्याला वेगळ्या टर्म्स इथं हव्या आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजेत आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट पाहिजे. सो नंबर ऑफ मोल्स कसे मिळवतो आपण? मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय इट्स मोलर मास, किंवा गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवोगाड्रोज नंबर, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वन गॅस. त्यामुळे नंबर ऑफ मोल्स तुम्ही या दोन रेशोने मिळवू शकता. ह्या रेशो मध्ये what is n here? Capital N is the number of gas molecules. What is this m0? मोलर मास म्हणजे काय? मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस m0. आणि what is this Na? माहिती आहे आपल्याला, फक्त रिव्हिजन म्हणून घेतो इथं. अवोगाड्रोज नंबर म्हणजे 22.4 लिटर ऑफ एनी गॅसचा व्हॉल्यूम असेल तर त्या व्हॉल्यूम मध्ये किती पार्टिकल्स आहेत गॅसचे, किती ऍटम्स आहेत किंवा किती मॉलिक्युल्स आहेत त्यांचा नंबर. सो लेट अस राईट आयडियल गॅस इक्वेशन फॉर n मोल ऑफ गॅस. कसं लिहिलं जातं? PV इक्वल टू NRT लिहिलं जातं. आणि त्या n मध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन एक तर मास अपॉन मोलर मास घेऊ शकता किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगाड्रोज नंबर घेऊ शकता. लेट अस राईट PV इक्वल टू NRT. दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन फॉर n मोल ऑफ गॅस. आता इथं नंबर ऑफ मोल्स ऐवजी मी मास ऑफ द गॅस अपॉन मोलर मास घेऊ शकतो किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस अपॉन अवोगाड्रोज नंबर घेऊ शकतो. आणि इथं तुमच्या लक्षात आलं असेल R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अपॉन अवोगाड्रोज नंबर, ह्या दोघांच्या रेशोला बोल्ट्झमन कॉन्स्टंट असं म्हटलं गेलं. Isn't it? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सो यू आर गेटिंग हिअर N KBT. अर्थातच KB म्हणजे कुणाच्या व्हॅल्यूसाठी रिप्लेस केलं आहे ना? R अपॉन Na. म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट टू अवोगाड्रोज नंबर. मग या इक्वेशन मध्ये ज्या तुम्ही डिफरंट फिजिकल क्वांटिटीज घेतलेल्या आहात त्यामध्ये आपण Na म्हणजे काय घेतले पहा. Na, सी हिअर, Na अवोगाड्रोज नंबर is the number of gas molecules divided by number of moles. अवोगाड्रोज नंबर त्याची व्हॅल्यू किती असणार बघा. आपण ही माहिती घेतलेली आहे याची. सेकंडली युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपण कसा लिहू शकतो? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इक्वल टू प्रोडक्ट ऑफ अवोगाड्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि ह्या युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची SI सिस्टीम मधील व्हॅल्यू किती येते? 8.314 जूल पर मोल पर केल्विन.
आणि इट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि शेवटी बोल्ट्झमन कॉन्स्टंट मग यावरून कसं लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू काय येईल पहा. कारण आर ची व्हॅल्यू माहित झाली, Na ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मग बोल्ट्झमन कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू करता येईल. बोल्ट्झमन कॉन्स्टंट इज द रेशिओ ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोस नंबर. मग युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 8.314, ॲव्होगाड्रोस नंबर 6.023 10^23, म्हणजे 8/6 केला तर 1.38 into 10^-23 जूल पर केल्विन, which is the Boltzmann constant आणि त्याची व्हॅल्यू. So in this way we prove the relation PV equal to NKBT by using the gas laws. आता नेक्स्ट स्लाइड वर आपण काय स्टडी करणार आहात, तर इथं जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट मिळाला आहे, मोलर गॅस कॉन्स्टंट मिळालेला आहे, त्याची युनिट्स, डायमेन्शन आणि त्याच्या डिफरंट व्हॅल्यूज ह्याची रिव्हिजन करून घेऊ. सो युनिव्हर्सल और मोलर गॅस कॉन्स्टंट ची युनिट्स काय येणार, त्याचं एसआय युनिट जूल पर मोल केल्विन आणि अर्थातच सीजीएस युनिट मध्ये इथं अर्ग येईल, अर्ग पर मोल केल्विन. यातील मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स, केल्विन टेम्परेचर, त्यामुळे यांना डायमेन्शन लिहिताना आहे असं लिहिता. फक्त जूल किंवा अर्गची डायमेन्शन म्हणजे वर्क किंवा एनर्जीची डायमेन्शन तुम्हाला लिहावी लागतील. काय आहे डायमेन्शन ती M1 L2 T-2 जूलची डायमेन्शन. आणि मोलला -1 करून वरती न्यूमरेटरला घ्यावं लागेल आणि केल्विन पण -1. त्यामुळे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटच्या युनिट वरून त्याची डायमेन्शन्स आपण लिहू शकतो. से दिस डायमेन्शन्स M1 L2 T-2 K-1 mole -1. So these are the dimensions as well as units for universal gas constant. आता ह्या युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटला 4 डिफरंट व्हॅल्यूज आहेत. कोणत्या पहा, व्हॅल्यूज ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. पहिली व्हॅल्यू ही इन लिटर ऍटमॉस्फिअर या युनिटमध्ये. मग लिटर ऍटमॉस्फिअर या युनिटमध्ये आर ला व्हॅल्यू कोणती मिळाली माहितीये का, आर इक्वल टू 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. सी द व्हॅल्यू आर इक्वल टू 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. म्हणजे लिटर ऍटमॉस्फिअर ह्या युनिटमध्ये युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. दुसरी व्हॅल्यू एसआय युनिट मधली आहे, जी आपल्याला ऑलरेडी माहित झालेली आहे. इन एसआय युनिट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, 8.314 जूल पर मोल पर केल्विन. सी दिस 8.314 जूल पर मोल पर केल्विन. त्यानंतर सीजीएस युनिट मधील त्याची व्हॅल्यू, मुलांनो सीजीएस युनिट मध्ये याची व्हॅल्यू जी येणार आहे त्या व्हॅल्यू मध्ये बदल फक्त जूल ऐवजी इथं अर्ग लिहिणार. मग तुम्हाला रिलेशन आठवलं पाहिजे, 1 जूल इक्वल टू हाऊ मच अर्ग. सो 1 जूल इक्वल टू 10^7 अर्ग. त्यामुळे सीजीएस युनिट मध्ये लिहिताना ह्या नंबरला 10^7 न मल्टिप्लाय केलात आणि जूल ऐवजी अर्ग लिहिला तर ती व्हॅल्यू सीजीएस युनिट मध्ये मिळाली. सो यू आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ आर इन सीजीएस युनिट. आणि फोर्थ जी व्हॅल्यू आहे ती कॅलरीज मध्ये. इन कॅलरीज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कसा लिहिला जातो, सो इन कॅलरीज आर इक्वल टू 2 कॅलरी पर मोल per Kelvin. So in this way, we discussed number of physical quantities as a basic part for this topic, kinetic theory of gases and radiation. Which topic?